मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळ्याजणी? आशा करते की सगळ्याजणी मस्त आनंदित आणि मजेत असाल. तर सकाळची सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मी गरम पाणी पित असते, त्यानंतरच मी माझ्या दिवसाची सुरुवात करत असते. तर आंघोळी वगैरे आणि घरातली सगळी साफसफाईची कामं उरकून झालेली आहेत आणि मी आता आलेली आहे किचनमध्ये ब्रेकफास्ट आणि डब्याची तयारी करायला. 2 ते 2.5 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 2 ते 2.5 वाट्या त्याच मापाचं मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. आणि आता मी पिठाला व्यवस्थित अशी उकड काढून घेत आहे. एक साईडला मी चहा ठेवलेला आहे आणि दूध चहामध्ये टाकलेलं आहे आणि आता उकड काढून झाल्यानंतर दूध उकळवायला ठेवणार आहे. पिठाला जेव्हा व्यवस्थित उकड काढली जाते ना, तेव्हा पीठ अगदी मस्त मळला जातो आणि भाकरीसुद्धा मस्त मऊसूत अशा होतात. तर माझी आता परफेक्ट अशी पिठाची उकड झालेली आहे आणि आता पीठ थंड करायला ठेवत आहे. चला तर मग चहा रेडी झालेला आहे आणि एक साईडला मी आता अंडी उकडत ठेवत आहे. दूधही उकडून झालेलं आहे आणि येस, चहाचं तुम्ही बघतच असाल. चहा रोजच मी सकाळचा माझा चहा असतोच 2 कप, पण मी माझा जो चहा असतो त्या चहामध्ये मी साखर टाकत नाही. जो तुम्हाला चहा दिसतोय ना त्याच्यामध्ये हा बिना साखरेचा चहा असतो आणि मिस्टरांना मी नंतर त्यामध्ये थोडीशी साखर टाकून देत असते. आणि मला हा बिना साखरेचा चहा सकाळी प्यायलाच आवडतो. सकाळी सकाळी अगदी गोड असं काही मला खायला किंवा प्यायला आवडत नाही. सो आज मी भाजी करणार आहे मिक्स व्हेज. सो त्यासाठी मी फ्लावर व्यवस्थित चेक करून कापून घेत आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे फ्लावरमध्ये जर व्यवस्थित चेक केली नाही तर कधी कधी त्याच्यामध्ये लहान कुठेतरी अशा किडी दिसतात. आणि तुम्ही बघू शकताय मध्येच समृद्धी उठून आलेली आहे. मगाशीच उठलेली आहे ॲक्च्युली, उठून तिला बराच वेळ झालेला आहे. आणि सुट्टी असल्यावरती कशी मुलं जरा लवकरच उठतात ना, त्या प्रकारे तीसुद्धा उठलेली आहे आणि ती मला काहीतरी दाखवत होती. पण आता मला आठवत नाही नेमकं ती मला काय दाखवायला आली होती आणि मला विचारत होती भाजी काय बनवते मम्मी. सर्व भाज्या या व्यवस्थित चिरून कापून झालेला आहे. मिक्स व्हेज असला किंवा आणखी कोणतीही भाजी असली तरी प्रत्येक भाजीमध्ये मी बटाटा घालते, कारण बटाटा हा आमच्या घरामध्ये सर्वांना आवडतो खायला. आणि तुम्ही बघू शकताय मी शेवग्याची शेंग, मटार, फरसबी, फ्लावर, बटाटे या सगळ्यांचं मिक्स करून एक मस्त मिक्स व्हेजिटेबल बनवणार आहे. सो अंडीही शिजलेली आहे, दूध उकळलेलं आहे आणि आता मी घेतलेलं आहे पीठ मळायला. हातावर पाणी घेऊन हलक्या हलक्या हाताने आधी व्यवस्थित प्रेस करून मळल्याने पीठ व्यवस्थित आणि मऊ असा मळला जातो. थोडं थोडं पाणी घेत राहायचं हातावर आणि मळून घेत राहायचं या प्रकारे. आणि जेवढा चांगला दाब देऊन मळतो पीठ तेवढी चांगली भाकरी तयार होते. आणि मेन भाकरी जर चांगली करायची असेल ना तर पीठ व्यवस्थित मळला गेला पाहिजे. ज्या प्रकारे मी मळते असं थोडंसं चिकटपणा जेव्हा येतो तेव्हा भाकरी एकदम मऊसूत होते, दिवसभर मऊ राहते आणि फुगतेही चांगली. सोबतच कडेकडेला जे चिरा जातात ना त्या चिरासुद्धा भाकरीला जात नाही. तुम्ही बघू शकताय मी एका बाजूला भाजी करायला घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मी भाकरी बनवण्यासाठी तवा ठेवलेला आहे. मिक्स व्हेज खाण्याचे भरपूर फायदे असतात. अनेक व्हेजिटेबल मिळून आपल्या शरीराला वेगवेगळे विटॅमिन्स मिळत असतात. आणि भाज्यांमध्ये म्हटलं तर कॅलरीज खूप कमी असतात, म्हणून आपण ती कितीही खाऊ शकतो. त्वचेसाठी लाभदायक असते, अँटीऑक्सिडंट असतात, व्हिटॅमिन एची भरपूर मात्रा असते आणि त्यामुळे पचनसंस्थाही मजबूत होत असते. त्यामुळे मिक्स व्हेज किंवा कोणत्याही प्रकारचं व्हेजिटेबल खाणं हे शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि सकाळी सकाळी एक हेल्दी ब्रेकफास्ट आणि हेल्दी काहीतरी पोटात जाणं हे त्याच्याहून जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकताय मी भाजीमध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट टाकलेली आहे आणि हळद, मीठ, मसाला टाकून घेतलेला आहे. काही नवीन अशी काही वेगळी अशी काही रेसिपी बनवत नाही आहे. सकाळच्या डब्याला उशीर नको व्हायला म्हणून फटाफट आपण जशी रेग्युलर भाजी बनवतो तशाच प्रकारची भाजी बनवत आहे, जसे आपले गरम मसाले वगैरे टाकून. पण मिक्स व्हेजिटेबलची हॉटेल स्टाईल कशी भाजी बनवली जाते ही सुद्धा मला माहिती आहे आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला एकदा नक्की शेअर करीन.
खूप छान आणि खूप सुंदर लागते. पण सकाळी म्हटलं तर सकाळी सकाळी बाहेर जाण्याची घाई असते, मुलांच्या शाळेत जाण्याची घाई असते, त्यामुळे सगळंच मॅनेज करणं अगदी कठीण होऊन जातं. आणि जर आपल्याला हॉटेल स्टाईल भाजी खायची असेल तर त्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो. तर तुम्ही बघू शकताय भाकरही माझी व्यवस्थित फुगलेली आहे आणि मस्त अशी तयार झालेली आहे. भाकरीचं पीठ व्यवस्थित मळला गेला ना तर भाकरी फुगतेही छान आणि दिवसभर मऊही मस्त राहते, काहीच टेन्शन येत नाही. तर हा आजचा माझा सकाळचा रुटीन होता. तर दुपारच्या वेळेला मी दवाखान्यामध्ये गेली होती, थोडासा तब्येत बरी नव्हती. तर तुम्ही बघू शकताय दवाखान्यामध्ये खूप मोठी रांग होती. असं वाटत होतं की सगळीच लोक आजारी पडलेत की काय. तब्बल 2 तास मी आणि समृद्धी दवाखान्यामध्ये बसून होतो. माझी तब्येत बरी नव्हती आणि समृद्धी माझ्यासोबत होती आणि ती सुद्धा कंटाळलेली होती. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही लहान मुलांची क्रिसमस पार्टी होती, म्हणजे सम्राट आणि समृद्धीच्या ट्युशनमध्ये जातात तिथल्या टीचरांनी ही पार्टी अरेंज केली होती लहान मुलांसाठी. आणि क्रिसमसचे लहान मुलांचे बोलक्या बाहुल्यांचे खेळ आणि बऱ्याच प्रकारचे खेळ त्यांनी ठेवलेले होते. त्याचबरोबर सॅन्टा आला होता आणि सॅन्टासोबत लहान मुलांनी फोटो काढले. माझ्या घरातली ही 4ही मुलं आहेत ज्यांचा फोटो तुम्ही पाहतात आणि त्यांनी पण मस्त सॅन्टासोबत फोटो काढले, छान छान गिफ्ट्स मिळाले, खूप एन्जॉय केला. आणि तुम्ही बघू शकताय लहान मुलांसाठी खूप सुंदर असे कार्यक्रम ठेवलेले होते. लहान मुलांनाही मजा आली आणि आम्ही मोठी माणसं गेलो होतो, आम्हाला सुद्धा खूप मजा आली. चला तर मी माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.